बघता बघता CETचा पहिला अटेम्प्ट आता 10 दिवसांवरती येऊन पोहोचले आणि आपल्यापैकी बहुतांश मुलांनी माहीत आहे बोर्ड एक्झाम जशी संपली होती सगळ्यांनी एक प्रिपरेशन केली होती की मला CET एक्झाममध्ये एक चांगले स्कोर करायचे, कारण का बोर्ड एक्झाममध्ये काय अभ्यास केला नव्हता, 2 वर्ष काही केली नव्हती, त्यामुळे आता CETमध्ये तरी चांगला अभ्यास करायचा हे सर्वांनी आपण ठरवलं होतं. मात्र आता जर ज्यावेळी तुम्ही ॲनालिसिस करताय बहुतांश मुलं अशी असतील ना ज्यांचं प्रिपरेशन अजूनसुद्धा झिरो स्टडीवरती आहे. मग त्यावेळी आपल्याला काय वाटतं की तुक्का स्ट्रॅटेजी काय आहे, 90+ इझी, 100+ इझी, या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला डिपेंड राहावं लागतं. मात्र आता या गोष्टी बाजूला ठेवा, पुढच्या 10 दिवसांमध्ये काय करता येईल, म्हणजे 1 एप्रिल ते 10 एप्रिलच्या दरम्यान काय करता येईल, कसे मार्क्स जास्तीत जास्त स्कोर करता येईल ना, याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. आजचा व्हिडिओ ना खूप खास आहे आणि इम्पॉर्टंट आहे, कारण का प्रत्येक विद्यार्थी जो काही विद्यार्थी आता माझे व्हिडिओ जो बघतोय ना त्याला मी कॅटेगरीनुसार सांगितलं आहे की तुम्हाला या स्टेपला काय केलं पाहिजे, पुढच्या 10 दिवसांचं प्लॅनिंग मी प्रत्येकाला दिलेलं आहे. ठीक आहे. आता ज्यावेळी व्हिडिओ बघताय ना एक काळजी घ्या की मी आता पुढच्या काही सेकंदामध्ये एक जे टास्क देतोय, ठीक आहे, पहिल्यांदा ते व्यवस्थित ऐका. ठीक आहे. ते टास्क व्हिडिओ थांबवा, पॉज करा, ते टास्क कंप्लीट करा आणि त्यानंतर उरलेला पार्ट आहे तो बघा. एक छोटीशी ॲक्टिव्हिटी देतोय. ठीक आहे. आता ॲक्टिव्हिटी काय आहे लक्षात ठेवा. एक तर आता ज्यावेळी व्हिडिओ बघताय ना त्यावेळी तुम्ही आता हातामध्ये एक पेन आणि पेपर घ्या. ठीक आहे. त्या पेपरवरती तुम्हाला 3 पार्ट्स डिवाईड करायचं, एक फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स. PCB असेल तर PCB करू शकता. ठीक आहे. आता फिजिक्स सब्जेक्टमध्ये काय करायचं आहे, जे आपले 16 चॅप्टर्स आहेत त्याच्यापैकी 2 पार्ट्समध्ये डिवाईड करायचे. कोणते चॅप्टर्स कवर्ड आहेत, म्हणजे कवर्ड म्हणजे थोडंफार तरी काहीतरी केलं आहे, आणि असे चॅप्टर्स आहेत ज्याचं काहीच नाही केलं आहे, अनटचड चॅप्टर्स आहेत जे आपण CETसाठी प्रिपेअर नाही केले, या 2 पार्ट्समध्ये डिवाईड केले. अगेन जे कवर्ड चॅप्टर्स आहेत ना त्याच्यामध्ये पण तुम्हाला 2 पार्ट्स करायचे आहेत. असे चॅप्टर जे बऱ्यापैकी तुम्हाला येतात, म्हणजे काही जरी थोडेफार येतं आहे क्वेश्चन, आणि असे चॅप्टर्स आहेत ज्याचं थोडा पार्ट येतोय पण तर क्वेश्चन सॉल्व्ह नाही केले आहेत किंवा ते इनकम्प्लीट आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला कॉन्फिडन्स नाही आहे. ठीक आहे. हे सेम आता तुम्हाला ॲनालिसिस केमिस्ट्रीसाठी पण करायचं आहे, मॅथमॅटिक्स पण करायचं आहे. ठीक आहे. आणि पर्सेंटेज घ्यायचं आहे, म्हणजे माझा फिजिक्सचा किती पर्सेंटेज सिलेबस कव्हर झाला आहे, केमिस्ट्रीचा किती झाला आहे, मॅथ्सचा किती झाला आहे, आणि टोटल पर्सेंटेज किती झालं आहे, एवढी ॲक्टिव्हिटी आत्ता तुम्हाला करायची. ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ पुढचे काही मिनिटं थांबवा. ठीक आहे. आणि ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट करा, कारण का ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे याचा यूज काय होणार आहे आणि तुम्ही कुठल्या कॅटेगरीत आहे ना ते सांगणार आहे. ठीक आहे. त्यामुळे व्हिडिओ इथे थांबवा आणि तुमची ॲक्टिव्हिटी कंप्लीट करा. ठीक आहे. आता नेक्स्ट जी प्रोसेस आहे ती आहे, तुम्हाला एक सांगतो की व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुमच्या कॅटेगरीनुसार आहे. एक म्हणजे काय, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. दुसरी गोष्ट, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सॲप ग्रुप आणि ॲपची सुद्धा लिंक दिली आहे, त्यावरती सुद्धा कनेक्ट करा. इन्स्टा पेजसुद्धा दिलं आहे, त्यावरती कनेक्टेड राहा, कारण का इथून पुढे तुमची एक्झाम येईपर्यंत पूर्ण तुमची कॅप प्रोसेस, तुमचं ॲडमिशन होईपर्यंत सगळ्या अपडेट्स तुम्हाला असतील त्या चॅनलवरती, ग्रुप्सवरती मिळत जातील. त्यामुळे कुठलेही नोटिफिकेशन तुमच्याकडून मिस होणार नाही, त्यामुळे नक्की जॉईन व्हा. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिल्के. सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. आता तुम्ही जे पेपरवरती ॲनालिसिस केलं आहे ना, म्हणजे तुमचा सिलेबस किती कव्हर झाला आहे त्या पर्सेंटेजनुसार ना मी 3 कॅटेगरीमध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना डिवाईड करतो आहे. ठीक आहे. आता ज्या कॅटेगरीमध्ये ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बिलॉंग करता त्यानुसार तुम्हाला मी रोडमॅप सांगतो. आता पहिली कॅटेगरी म्हणजे काय, अशी मुलं ज्यांचा 40% सिलेबस, लेस दॅन 40% सिलेबस कमी झाला आहे. ठीक आहे. म्हणजे ऑलमोस्ट झिरो स्टडी आहे किंवा लेस स्टडी आहे, मग अशी पहिली कॅटेगरी आहे. दुसरी कॅटेगरी काय, तर 40 to 70% त्यांचा सिलेबस कव्हर झाला आहे. ठीक आहे. आणि तिसरी कॅटेगरी आहे 70% + सिलेबस कव्हर झाला आहे. आता तुम्ही कुठल्या कॅटेगरीत आहेत ना ते तुम्हाला ठरवायचं आहे. मग ज्या मुलांचा सिलेबस 40%हून कमी झाला आहे त्या मुलांसाठी काय गायडन्स असणार आहे पुढच्या 10 दिवसांसाठी. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पहिला अटेम्प्ट तुमचा ट्रायल अटेम्प्ट आहे. ठीक आहे. या अटेम्प्टवरती जास्त डिपेंड राहू नका, तुमचा मेन फोकस असला पाहिजे सेकंड अटेम्प्टवरती. मग काय पहिला अटेम्प्ट असाच जाऊ द्यायचा आहे का, नाही. पहिल्या अटेम्प्टमध्ये पुढच्या 10 दिवसांमध्ये काय करायचं आहे, एक म्हणजे काय, रिग्रेट करणं थांबवा. माझा अभ्यास झाला नाही आहे, काहीच नाही आहे, मला काही म्हणजे कोणते क्वेश्चन्स येतील वगैरे वगैरे, या गोष्टी बाजूला ठेवा. अजून तुमच्याकडे एक चांगली संधी आहे सेकंड अटेम्प्टला. ठीक आहे. भलेही या अटेम्प्टमध्ये जे काही येतं आहे त्याच्यावरती बेस्ट द्या, सेकंड अटेम्प्टला एक चांगली आपण तयारी अजूनसुद्धा करू शकतो, त्यामुळे दुसरा एक चान्स आहे. आता या पहिल्या कॅटेगरीच्या मुलांचा पहिला फोकस काय असला पाहिजे, एक म्हणजे काय, तुम्हाला 2 गोष्टींवरती फोकस करायचा आहे. पहिलं म्हणजे काय, जो सिलेबस कव्हर केला आहे तो परफेक्ट करणं, आणि दुसरा फोकस कशावरती करायचा आहे, तर जेवढा काही वेळ मिळेल ना त्याच्यामध्ये जो इनकम्प्लीट सिलेबस आहे त्याच्यामध्ये हाय वेटेज चॅप्टर्स, ठीक आहे, कव्हर करायचं, स्पेसिफिकली केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. ठीक आहे. ही 2 टार्गेट तुमचे 10 दिवसांमध्ये. मग आता जो सिलेबस कव्हर केला आहे तो तुम्हाला आधी पहिला कव्हर करायचा आहे. आता ते कसं करायचं आहे,
पुढच्या 10 दिवसांमध्ये 1 ते 10 एप्रिलच्या दरम्यान ठीक आहे जेवढा सिलेबस कवर केला आहे ना प्रत्येकी 2-2, 3-3 चॅप्टर्स पिकअप करा आणि डेली जे 3 ते 4 तासामध्ये ना ते चॅप्टर्स फक्त रिवाईज करायचे आहे. हा पहिला पार्ट म्हणजे जो सिलेबस कवर केला आहे तो रिवाईज करायचा. रिवाईज कसं करायचं आहे, पहिली गोष्ट चॅप्टरची थिअरी वाचायची, शॉर्ट नोट्स वाचा, जे काही तुम्ही मटेरियल प्रोव्हाइड केले ते वाचा, वन शॉट लेक्चर बघा आणि त्याच्यानंतर फक्त त्या चॅप्टरचे 2 ते 3 वर्षाचे PYQs असतील ना ती फक्त रिवाईज करा. PYQ म्हणजे परत सॉल्व करत बसायचं नाही रिव्हिजन, क्वेश्चन वाचायचा, त्या क्वेश्चनला मी कुठला फॉर्म्युला यूज करेल आणि ते कसं सॉल्व करेल एवढं फक्त ॲनालाइज करायचं, पुढं जायचं. ठीक आहे, हे असणार आहे तुमच्यासाठी. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, जो इनकम्प्लीट सिलेबस आहे ना तो शक्य तेवढा थोडाफार कवर करा. ठीक आहे, म्हणजे मोस्टली तुम्ही केमिस्ट्रीचा कवर करा. का, कारण का आता या कमीत कमी वेळामध्ये केमिस्ट्री इझी येतं आणि त्याच्यामुळे केमिस्ट्री व्यवस्थित होऊ शकतं. त्यामुळे केमिस्ट्रीवरती फोकस करा, मॅथ्स जमलं तर. ठीक आहे, आता तुमची एकतर प्लॅनिंग काय असणं पाहिजे, तर जो इनकम्प्लीट सिलेबस आहे ना त्याच्यामध्ये इझी आणि हाय वेटेज चॅप्टर्स असतील ना मॅथ्स आणि केमिस्ट्रीचे, ते जमतील तेवढे पिकअप करा आणि कवर करा. आता कवर कसं करायचं, फक्त त्याचे फॉर्म्युला पाठांतर करा आणि PY करा. का, कारण का जेवढा जास्त सिलेबस कवर असेल ना तेवढा आपल्यासाठी फायदेशीर होतो. ठीक आहे, तुमचं प्लॅनिंग काय असलं पाहिजे, 1 ते 10 एप्रिलपर्यंत मॅक्सिमम कवर सिलेबस कवर झाला पाहिजे आणि रिव्हिजन झालं पाहिजे. ठीक आहे, जसं तुमच्या हातामध्ये हॉल तिकीटचा येईल, म्हणजे तुमचं हॉल तिकीट रिलीज होईल, एक्झामचे 4 दिवस आधी येईल, त्यावेळेपासून काय करायचं, नवीन सिलेबस कवर करणं थांबवायचं आणि त्यावेळेपासून काय करायचं, फक्त रिव्हिजन आणि मॉक टेस्ट द्यायला स्टार्ट करायचं. फुल लेंथ CETच्या मॉक टेस्ट, भलेही सिलेबस इनकम्प्लीट आहे तरीसुद्धा जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्या. किती मॉक टेस्ट द्यायच्यात, कमीत कमी 2 ते 3 फुल लेंथ मॉक टेस्ट जरूर द्या. आणखीन एक काळजी घ्या, मॉक टेस्ट दिल्यानंतर कमी स्कोर आला आहे म्हणून घाबरून जाऊ नका. कमी स्कोर जरी असला तरी प्रॅक्टिस होऊ दे CET एक्झामच्या आधी, यासाठी ते असणार आहे. ठीक आहे, 2 ते 3 मॉक टेस्ट द्या, रिव्हिजन करा, एवढंच आहे. ठीक आहे, हे होतं ज्यांचा सिलेबस लेस दॅन 40% कवर झालं आहे त्या मुलांसाठी. ठीक आहे, आता मॉक टेस्ट वगैरे कुठून द्यायचं आहे, म्हणजे सगळ्याच मुलांसाठी सांगतोय. एक तर आम्ही आमच्या ना पर्सनल मेंटरशिप आणि मेगा मॉक टेस्ट सिरीज स्टार्ट आहे. ओके, मला वाटतं ती फेब्रुवारीपासूनच आमची स्टार्ट झाली आहे. फक्त आम्ही तुम्हाला मॉक टेस्ट देत नाही तर गायडन्ससाठी मेंटरशिप प्रोग्रामसुद्धा देतो. आता थोडक्यात वैशिष्ट्य सांगतो. एक म्हणजे काय, तुमच्या दोन्ही अटेम्प्टसाठी 35 फुल सिलेबस टेस्ट आम्ही प्रोव्हाइड करतो आहे. ठीक आहे, ॲक्च्युअल एक्झामसारखाच पूर्ण इंटरफेस आहे. क्वेश्चन पेपरची डिफिकल्टी लेवलसुद्धा त्याचनुसार ठेवले आहे. लास्ट इयरचे सगळे 15 पेपर्ससुद्धा इन्क्लुडेड आहेत. प्रत्येक पेपरला 2-2 अटेम्प्ट दिले आहेत, जेणेकरून तुम्हाला जर समजा प्रत्येक पेपरना दोन्ही अटेम्प्टसाठी तुम्ही यूज करू शकता. दुसरं आहे ते म्हणजे काय, टेस्ट अटेम्प्ट केल्यानंतर इन्स्टंटली तुम्हाला रिझल्ट कळतो, सगळ्या क्वेश्चनची डिटेलमध्ये सोल्युशन्स मिळतात, जेणेकरून तुम्हाला काही अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम येणार नाही. तिसरं आहे ते म्हणजे काय, फिजिक्सचे सगळे हँड रिटन नोट्स दिलेले आहेत, केमिस्ट्री आणि मॅथ्सच्या ज्या फॉर्म्युला शीट्स वगैरे दिलेले आहेत. ठीक आहे, चौथा आहे पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम, ज्याच्यामध्ये पर्सनली मी तुम्हाला गाईड करत असतो. तुम्हाला कुठल्या स्टेपला काय फॉलो करायचं आहे, तुमचं टाईम टेबल काय असलं पाहिजे, स्कोर कसा इम्प्रूव्ह करायचा आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या दोन्ही अटेम्प्टपर्यंत हे पर्सनल मेंटरशिप दिलेले आहे. ठीक आहे, आता एनरोल कसं करायचं आणि प्राईस काय, एक तर आमचं जे अभ्यास एज्युकेशन ॲप आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये सुद्धा पिन केलेली असेल, ती डाउनलोड करा, त्याच्यावरती लॉग इन करा, होम पेज किंवा स्टोअर सेक्शनमध्ये त्या कोर्सची डिटेल्स मिळेल आणि त्याची फी पे करून तुम्ही त्याचा ॲक्सेस घेऊ शकता. ऑलरेडी 400+ मुलं ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत, कारण का मेंटरशिपचा फायदा त्यांनासुद्धा होतो आहे. काही डाऊट्स असतील तर ते डायरेक्टली रीच आउट करत आहेत आणि ती लक्षात ठेवा, मुलं ऑलरेडी चांगल्यापैकी त्यांचा स्कोपअप करत आहेत. ठीक आहे, त्यामुळे ज्यांना एनरोल करायचं असेल ना नक्की करा. एक आहे तुमची जी प्राईस आहे ना, आता 40% ऑफ त्यांना डिस्काउंट दिलं आहे, त्यामुळे मला वाटतं 395 की 400च्या समथिंग ती प्राईस आहे. नक्की एनरोल करा, कारण का तुमच्या दोन्ही अटेम्प्टपर्यंत मेंटरशिप आणि टेस्ट तुम्हाला मिळू शकते. ठीक, आता येतो दुसऱ्या कॅटेगरीचे मुलं जे आहेत त्याच्यावरती. दुसऱ्या कॅटेगरीमध्ये येतात 40% to 70% सिलेबस झालेलं आहे त्या मुलासाठी. मग तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे, आपलं टार्गेट आहे 90% to 95% आपल्याला मिळवायचं आहे. ठीक आहे, हे तुमचं टार्गेट आहे. मग तुमच्यासाठी पहिलं टास्क काय आहे, पहिली गोष्ट जो सिलेबस तुम्ही कवर केला आहे तो प्रॉपरली रिवाईज केला पाहिजेत. कारण का होतं असं, नवीन चॅप्टर कवर करायच्या नंतर मागचा सिलेबस तुमचा मागे पडता कामा नये. ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे काय, हाय वेटेज चॅप्टर जे इनकम्प्लीट आहेत ना ते सगळे पिकअप करायचे. म्हणजे आता तुम्हाला समजलेत की कोणकोणते चॅप्टर्स इनकम्प्लीट ते तुम्हाला कवर करायचं. आता टार्गेट काय असणार आहे लक्षात ठेवा, 1 ते 7 एप्रिल या एका आठवड्यामध्ये जास्तीत जास्त सिलेबस जेवढा कवर करता येईल ना तेवढा कवर करा. ठीक आहे, जास्त पण डीपली कवर करत नाही, सगळे फक्त फॉर्म्युला पाठांतर करायचे आणि 1-2 वर्षाचे जे PYQs आहेत ना तेवढे कवर करायचे आणि एका आठवड्यामध्ये जेवढा इनकम्प्लीट सिलेबस आहे ना सगळा जास्तीत जास्त कवर करायचा. ठीक आहे, आणि 8 एप्रिलपासून ते एक्झामपर्यंत 3 गोष्टींवरती फोकस करायचा आहे. एक म्हणजे मॉक टेस्ट द्यायची, मॉक टेस्ट ॲनालिसिस करायचं, रिव्हिजन करायचं. म्हणजेच काय, दिवसातले 3 तास तुमचे जाणार आहेत मॉक टेस्ट देण्यासाठी. ठीक आहे, त्यानंतरचे पुढचे 3 ते 4 तास जाणार आहेत ॲनालिसिससाठी.
ठीक आहे. आणि उरलेले जे 4 ते 5 तास असतील ते तुम्हाला द्यायचे आहेत फक्त रिव्हिजनवरती. आणि मॉक टेस्टमध्ये कुठल्या चुका झाल्या आहेत, कारण का मॉक टेस्ट स्कोर इम्प्रूव्ह साठी गरजेचं आहे. आता किती मॉक टेस्ट दिली पाहिजेत, कमीत कमी 5 ते 7 फुल लेंथ टेस्ट तुम्ही द्या. ठीक आहे, शक्य तेवढ्या टेस्ट द्या. त्यामुळे पुढच्या एका आठवड्यामध्ये 1 ते 7 एप्रिल सिलेबस कव्हर करा आणि त्यानंतर मॉक टेस्टवरती शिफ्ट होता. ही होती दुसरी कॅटेगरी. आता तिसरी कॅटेगरी जी आहे ना, ज्यांचा सिलेबस 70% होऊन कव्हर झाला आहे, मग अशा मुलांसाठी एक चान्स आहे की 98% प्लस तुम्हाला स्कोर करायची संधी पहिल्या अटेम्प्टमध्ये. मग तुम्हाला काय केलं पाहिजे, पहिली गोष्ट 1 ते 4 एप्रिलपर्यंत, ठीक आहे, या 4 दिवसांमध्ये फक्त इनकम्प्लीट जो काही सिलेबस आहे ना तो कव्हर करा. जेवढं शक्य असेल तेवढा सिलेबस कव्हर करा. आणि ठीक 5 एप्रिलपासून ते एक्झामपर्यंत डेली एक मॉक टेस्ट, ॲनालिसिस आणि रिव्हिजन या 3 गोष्टींवरती फोकस करा. बिलीव्ह मी, हे टाईम टेबल नक्की फॉलो करा ज्यांचं 70%पेक्षा जास्त सिलेबस कव्हर झाला आहे. 4 एप्रिलपर्यंत जास्तीत जास्त जो इनकम्प्लीट सिलेबस आहे तो कव्हर करा. आणि नंतरचा जो दिवस आहे ना त्याच्यामध्ये काय करायचं, डेली एक मॉक टेस्ट द्यायची, लवकरात लवकर ॲनालिसिस करायचं आहे आणि उरलेला जो दिवसाचा वेळ आहे ना त्याच्यामध्ये करायचं इनकम्प्लीट सिलेबस असेल तो प्लस रिव्हिजन. एवढं करत गेलात ना, लक्षात ठेवा चांगला स्कोर येऊ शकतो. तुमच्याकडे वेळ आहे, एक चांगली संधी आहे पहिल्या अटेम्प्ट आणि दोन्ही अटेम्प्टमध्ये, त्यामुळे एवढं तुम्हाला फॉलो करायचं आहे. ठीक आहे. आता जनरल टिप्स काही सांगतो. एक म्हणजे काय, आता या येणाऱ्या दिवसामध्ये सगळ्या मुलांना लक्षात ठेवा, कम्प्लिटली प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करत बसायचं नाही. काही तुक्का स्ट्रॅटेजी पण यूज करावी लागेल, ज्याच्यामध्ये काय असतं, ऑप्शन इलिमिनेशन टेक्निक, ठीक आहे, किंवा डायरेक्टली सबस्टिट्यूशन मेथड, मोस्टली मॅथमॅटिक्ससाठी यूज होते. ठीक आहे, या गोष्टी तुम्हाला आतापासून मॉक टेस्टमध्ये यूज करावे लागणार आहेत. दुसरं असली पाहिजे तुमची पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी. प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करत बसणे इतका वेळ नाही आहे, त्यामुळे पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी तुम्ही आत्तापासून फॉलो केली पाहिजेत. तिसरं आहे ते म्हणजे काय, रिग्रेट करत बसायचं नाही. माझा सिलेबस कव्हर झाला आहे, पेपर डिफिकल्ट येणार आहे, मी CET देऊ का, हे विचार मला तो काढून टाका. जे काही येतं आहे ना ते व्यवस्थित द्या. आणि मला माहिती आहे यावर्षीचा सुद्धा पेपर इतका काही डिफिकल्ट येणार नाही, इझी टू मॉडरेट लेवलचाच येणार आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित तो पेपर देणार आहेत आणि इझीच जाणार आहे. आणि सगळ्यांना चांगलं पर्सेंटेज ऑब्वियसली मिळणारच आहे, कारण 2-2 अटेम्प्ट आहेत आपल्याकडे. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा, रिव्हिजन आणि मॉक टेस्ट या 2 गोष्टींवरती पुढच्या 10 दिवसामध्ये फोकस करा. ठीक आहे, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. हे जे मी सांगितलं की तुक्का स्ट्रॅटेजी, पेपर अटेम्प्टिंग वगैरे, याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ म्हणजे प्रत्येक टॉपिकवरती मी बनवेल. ठीक आहे, आता कोणत्या टॉपिकवरती जर व्हिडिओ असेल ना ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा काय व्हिडिओ कसा वाटला, काही जर एक अजून इम्प्रूव्हमेंट हवं असेल ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि ज्या मुलांना मॉक टेस्ट सिरीजमध्ये एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.